जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्टमधील मॅनेजमेंट अकाउंटिंग हा जो विषय आहे तर या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा जो समर एक्झाम 2022 झालेला आहे तर त्या पेपरचा फॉर्मॅट काय होता किंवा त्यामधील क्वेश्चन्स कोणते होते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे जर का अद्याप आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी आपण व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. लवकरच आपण MCOM पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड आणि सेमिस्टर फर्स्टपासून सेमिस्टर फोर्थपर्यंत जेवढे काही विषय आहे त्या प्रत्येक विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण बघणार आहोत. त्यामुळे त्वरित आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया समर एक्झाम 2022मध्ये जो काही पेपर झालेला होता त्यामध्ये मॅनेजमेंट अकाउंटचा पेपर कसा होता, त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेले होते आणि येणाऱ्या विंटर एक्झाम 2022साठी कशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स पेपर असू शकतात, कोणकोणत्या चॅप्टरवर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे ती माहिती आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं लवकरात लवकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग समर एक्झाम 2022चा क्वेश्चन पेपर. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की समर एक्झाम 2022चा जो काही पेपर झालेला होता तर त्यामध्ये MCOM पार्ट फर्स्टमध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग 2019 क्रेडिट पॅटर्न आहे त्या बाबतीत आता आपण इथे चर्चा करणार आहोत. बघा यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर जो काही दिसतो आहे तो आहे एकूण मार्क 60. कारण तुम्हाला माहिती आहे की इंटरनलला 40 मार्क असतात आणि एक्सटर्नलला किती मार्क्स असतात तर 60 मार्काची एक्सटर्नलची परीक्षा आणि विद्यापीठाची परीक्षा जी होत असते ती 60 मार्काची आणि कॉलेजकडे जे मार्क्स असतात ते 40 मार्क्स असतात. तर 60 मार्काच्या परीक्षेसाठी तुम्हाला जो काही कालावधी आहे तो 3 आवर्स आहे, म्हणजे 3 तासाचा तुमचा पेपर होणार आहे आणि त्यासाठी एकूण 60 मार्क आहे, ज्यामध्ये एकूण प्रश्नांची जी काही संख्या आहे ती टोटल 4 प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जातात. किती प्रश्न? 4 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 15 मार्क्स हे असतात. आपण कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स आहे हे आपण बघणारच आहोत. त्यापैकी तुम्हाला इथे अनिवार्य काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे की ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी आहे. राईट साईडला जे काही तुम्हाला फिगर दिसत आहे हे तुमचे मार्क आहेत आणि तुम्ही एक सिम्पल कॅल्सी यूज करू शकता अशी देखील माहिती त्यांनी या पेपर्समध्ये सुरुवातीला दिलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो यातील पहिला जो काही क्वेश्चन्स होता तो होता की डिफाईन द टर्म ऑफ मार्जिनल कॉस्टिंग, एक्सप्लेन द ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ मार्जिनल कॉस्टिंग. एकदम सोपा प्रश्न विचारलेला होता, त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स त्यांनी दिलेले होते. बघा या पद्धतीने तुम्हाला चॅप्टर नंबर हा जो काही आहे, आता तुम्ही सिलेबसकडे जर का नजर टाकली मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या तर टोटल तुम्हाला 4च चॅप्टर आहेत. त्यामध्ये पहिला चॅप्टर हा तुमचा मॅनेजमेंट अकाउंटिंग, त्याचं इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन, त्याचे ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस आहे. तर दुसरा जो काही चॅप्टर आहे तो आहे मार्जिनल कॉस्टिंग रिलेटेड. तिसरा चॅप्टर बजेट आणि बजेटरी कंट्रोल आहे. तर चौथा चॅप्टर तुम्हाला वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न हा तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंगवरतीच विचारला जाईल. त्यामध्ये म्हणजे विचारलेला होता, नंतर पुढे विचारला जाईल असं सांगता येत नाही, पण या पद्धतीची प्रश्नपत्रिका होती ही आपण आत्ता बघत आहोत. त्यानंतर त्याला और जो काही प्रश्न होता तो होता कॅश बजेटवरती. ओके, कारण तुम्हाला सिलेबसमध्ये जो काही दिलेला पार्ट्स आहे तो आहे कॅश बजेटचा. त्यामुळे कॅश बजेटवरती सुद्धा तुम्हाला 15 मार्काचा प्रश्न होता. ज्या विद्यार्थ्यांना थेरी क्वेश्चन सॉल्व करणं अवघड जात होतं ते विद्यार्थी प्रॅक्टिकली प्रॉब्लेम देखील सॉल्व करू शकत होते. म्हणजे क्वेश्चन नंबर 1ला तुम्हाला किती मार्क्स आहे? 15 मार्क्स, ज्यामध्ये एक ब्रॉड क्वेश्चन त्याला और एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पण दिलेला होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड जो काही आहे तो पण थेरॉटिकल प्रश्न आणि त्याला और एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. थेरॉटिकल क्वेश्चन हा चॅप्टर नंबर 4वर होता, तो म्हणजे डिफाईन द टर्म ऑफ वर्किंग कॅपिटल, एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन कन्सिडरिंग द फॅक्टर्स टू बी डिटरमाइन व्हाईल कन्सिडरिंग द डिटर्मिनेशन ऑफ द वर्किंग कॅपिटल. या पद्धतीचा तुम्हाला प्रश्न होता जो चॅप्टर नंबर 4वर आधारित होता. तुम्ही चॅप्टर नंबर 4 हा थिअरीचा पण पार्ट्स आहे आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचा पण पार्ट्स आहे. त्याला और तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंगवरती प्रॅक्टिकली प्रॉब्लेम विचारलेला होता आणि त्याला देखील 15 मार्क्स दिलेले होते, ज्यामध्ये तुम्हाला आउटपुट दिलेले होते
त्याच्यानंतर फिक्स एक्सपेन्सेस दिलेले होते, व्हेरिएबल एक्सपेन्सेस दिलेले होते, सेलिंग प्राईस पर युनिट पण दिलेली होती आणि त्यावरून तुम्हाला काही सेल्सचा रेव्हेन्यू काढायला लावलेला होता, किती सेल्स झालेले आहे. जर तुमच्या कॉस्टमध्ये सेलिंग प्राईस 10% वाढली किंवा रिड्यूस केली आणि फिक्स कॉस्ट वाढवली किंवा रिड्यूस केली तर तुम्हाला एकूण प्रॉफिटमध्ये काय फरक पडेल, या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. म्हणजे तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंगवरती सुद्धा प्रॅक्टिकली प्रॉब्लेम विचारला जाण्याची शक्यता आहे. जे प्रॉब्लेम तुम्हाला पुस्तकात सोडून दिलेले आहे ते प्रॉब्लेम तुम्ही काळजीपूर्वक सॉल्व करणं अपेक्षित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो काही आहे तो चॅप्टर नंबर 1 वर आधारित आहे. तो कोणता की डिफाईन द टर्म ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि डिस्टिंग्विश बिटवीन द मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग असा 15 मार्काला प्रश्न विचारलेला होता. यदा कदाचित त्याच्या पुढं तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस असा पण प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे किंवा डिफरन्समध्ये तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग असा पण डिफरन्स विचारण्याची शक्यता आहे. क्वेश्चन नंबर 3ला जो काही ऑर प्रश्न आहे तो आहे तुमचा वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटवर. ओके, कशावर आहे, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, जो लास्ट चॅप्टर दिलेला आहे त्यावरती सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली प्रॉब्लेम विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही 4 चॅप्टर आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये, पहिला चॅप्टर हा पूर्णपणे थिअरॉटिकल आहे, दुसरा चॅप्टर मार्जिनल कॉस्टिंग आहे, तिसरा चॅप्टर बजेट आणि बजेटरी कंट्रोल आहे, तर चौथा चॅप्टर तुम्हाला वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट आहे. या प्रत्येक चॅप्टर्सवरती म्हणजे चॅप्टर नंबर 2, 3 आणि 4 यावरती तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन्स पण आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकली प्रॉब्लेम पण विचारलेले आहे. सो या पद्धतीने तुम्ही या पेपरची तयारी करू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो काही दिलेला आहे तो आहे राईट शॉर्ट नोट्स एनी 3. बघा, एक शॉर्ट नोट्स तुम्हाला 5 मार्कासाठी दिलेली आहे, त्यामुळं तुम्हाला ती सॉल्व करणं अपेक्षित आहे. तुम्हाला टोटल 6 शॉर्ट नोट्स दिल्या जातील, त्यापैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत. एका शॉर्ट नोट्ससाठी तुम्हाला 5 मार्क आहे. किमान तुमचं उत्तर 2 ते 3 पेजेसपर्यंत असणं अपेक्षित आहे, त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स आहे. बघा, क्वेश्चन नंबर 1ला 15, सेकंडला 15, थर्डला 15 आणि फोर्थला पण 15 असणार आहे. ज्यामध्ये बघा 1 नंबरची शॉर्ट नोट्स ही 1 नंबर चॅप्टरवर दिलेली आहे, ती म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग ॲज अ डिसिजन मेकिंग टूल्स यावरती शॉर्ट नोट्स आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणती शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे ते म्हणजे लिमिटेशन्स ऑफ कन्व्हेन्शनल फायनान्शियल अकाउंटिंग यावरती कदाचित आता शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे. पुढे दिलेला आहे कॉस्ट व्हॅल्यूम प्रॉफिट ॲनालिसिस. ओके, जो चॅप्टर नंबर 2चा भाग आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली प्रश्न विचारले जातील. त्याच्या जागी आता की फॅक्टर्स या नावाचा सुद्धा प्रश्न येणाऱ्या पुढच्या एक्झाममध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. नंतर बजेट मॅन्युअल हा चॅप्टर नंबर 3चा भाग आहे, त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. यापुढे तुम्हाला मास्टर बजेट, परचेस अँड सेल्स बजेट यावरती सुद्धा शॉर्ट नोट्स विचारण्याची शक्यता आहे किंवा बजेट कमिटी अँड बजेटरी कंट्रोल या पद्धतीची शॉर्ट नोट्स विचारण्याची जास्त शक्यता आहे. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा पण एक प्रश्न जो काही दिलेला आहे तर तो तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे, जो तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंग रिलेटेड किंवा वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट रिलेटेड देखील विचारला जातो. पुढे आहे स्टँडर्डलायझेशन ऑफ अकाउंटिंग सिस्टीम, हा तुम्हाला चॅप्टर नंबर 2 रिलेटेड जो काही पार्ट्स आहे तो तुम्हाला बघता येईल. ओके, आणि लास्ट आहे तो म्हणजे परचेसिंग अँड लिझिंग, जो तुम्हाला चॅप्टर नंबर 4 वरती हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. म्हणजे शॉर्ट नोटसाठी तुम्हाला पुस्तकाच्या इथे जे काही सोल्युशनमध्ये किंवा सरावासाठी जे काही प्रश्न दिलेले आहे तेवढ्या सगळ्या प्रश्नांची तयारी तुम्ही जर का केली तर निश्चित तुम्हाला येणाऱ्या विंटर एक्झाम 2022साठी फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आपण मॅनेजमेंट अकाउंटची जी काही क्वेश्चन पेपर बघितली समर एक्झाम 2022मधील, तर त्याच पद्धतीने आपण बाकीच्या देखील क्वेश्चन्स पेपर लवकर अपलोड करणार आहोत. त्यामुळं या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला परीक्षेबाबत अद्ययावत माहिती मिळवायची असेल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. कारण जनरली टेलिग्राम चॅनलचे मॅसेज जास्त करून कोणी बघत नाही, तर निदान व्हॉट्सअपचे तरी मॅसेज जास्तीत जास्त विद्यार्थी बघतील अशी अपेक्षा आहे. म्हणून व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप मी क्रिएट केलेला आहे, ज्यामध्ये सिक्युरिटी आहे. तुम्ही जॉईन झालेला आहे, ॲडमिनशिवाय कुणाला कळणार नाही, कारण बाकीचे ग्रुप्स कम्युनिटीमध्येच फक्त सहभागी राहतील. ते तुम्हाला एकमेकांबरोबर चॅट देखील करता येणार नाही, फक्त तुम्हाला प्रश्न ॲडमिनलाच विचारता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.